हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCB AE आणि JEE एक्झामसाठी कमी वेळात जास्तीत जास्त रिझल्ट कसा मिळवायचा आणि कमी वेळात इफेक्टिव्ह स्टडी कसा करायचा हे बघणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, सो आता आपण बघणार आहे हाऊ टू स्टडी, म्हणजे एक्झॅक्ट स्टडी कसा करायचा जेणेकरून कमी वेळात आणि कमी एफर्ट्समध्ये जास्त आउटपुट किंवा जास्त रिझल्ट तुम्ही मिळवू शकता. ओके, MSCB AE आणि JEEसाठी. सो त्यात पहिला पॉईंट आहे सिलॅबस अँड PYQ ॲनालिसिस. तुम्हाला सिलॅबस ॲनालिसिस केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या एक्झामसाठीचा डिटेल सिलॅबस माहीत असणं गरजेचं आहे. बिकॉज तुम्ही कोणतीही जरी एक्झाम देणार असाल तर त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्हाला त्या एक्झामसाठीचा सिलॅबस माहीत असणं गरजेचं आहे. मग जर सिलॅबस माहीत असेल तरच तुम्ही तो अभ्यास करून ती एक्झाम क्रॅक करू शकता. ओके, त्यानंतर PYQ ॲनालिसिस करायचं आहे. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला ॲनालाइज करायचे आहे. मग त्यातून तुम्हाला समजतं की एक्झॅक्ट कोणत्या पार्टवर किंवा कोणत्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन्स आलेत आणि कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे. मग त्यानुसार तुमचा टाईम ॲडजस्ट करून तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नोट्स. मग तुम्ही जर यूट्यूब व्हिडिओज बघत असाल किंवा जर ऑनलाईन क्लासेस करत असाल तर त्याचे जे नोट्स असतील त्यातून तुम्ही सेल्फ नोट्स आणि शॉर्ट नोट्स क्रिएट करायचे आहेत. ओके, मग सेल्फ नोट्स म्हणजे काय, तर ते ऑलरेडी जे नोट्स आहेत त्यातून तुम्हाला जेवढं समजले ते तुम्ही स्वतःच्या भाषेत ते लिहिणार आहे. आणि शॉर्ट नोट्स म्हणजे काय, तर जे ऑलरेडी नोट्स आहेत त्यातून इम्पॉर्टंट तुम्हाला जेवढं वाटतं तेवढा हायलाइटेड पार्ट तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये लिहिणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रिव्हियस रिव्हिजन. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जेवढा काही अभ्यास केला आहे त्याचा तुम्ही रिव्हिजन करायचं आहे. अजिबात विसरायचं नाही आहे आपण मागं काय अभ्यास केला आहे ते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट. म्हणजे तुमचा जर एखादा सब्जेक्ट कंप्लीट झाला आहे तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट दिली पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फुल सिलॅबस टेस्ट. मग जेव्हा तुमचा फुल सिलॅबस कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला फुल सिलॅबस टेस्ट दिले पाहिजेत. ओके, मग हे टेक्स्ट बुक्सची टेस्ट सिरीज असेल किंवा अदर टेस्ट सिरीज असतील त्यावरून तुम्ही या टेस्टचे देऊ शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिझल्ट ॲनालिसिस. मग तुम्ही ह्या टेस्ट तर दिल्यात, मग त्यातून तुम्हाला काय रिझल्ट भेटला आहे किंवा किती मार्क्स भेटलेत, कुठे तुमचं चुकलं आहे हे तुम्ही ॲनालाइज केलं पाहिजे आणि नेक्स्ट टाईमपासून ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे, म्हणजे ती चूक नाही केली पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फायनल रिव्हिजन. ओके, म्हणजे आता तुमचा सगळा सिलॅबस कंप्लीट झाला आहे, पूर्ण सिलॅबस कंप्लीट झाला आहे. सो तेव्हा तुम्ही त्याचं फायनल रिव्हिजन करणार आहे, म्हणजे फायनल टच देणार आहे. मग त्यासाठी तुम्ही जे सेल्फ नोट्स आणि शॉर्ट नोट्स क्रिएट केलेले ते तुमच्यासाठी नक्कीच युजफुल राहणार आहे. बिकॉज जो काही व्हास्ट स्टडी मटेरियल आहे तो रेफर करणं तुमच्यासाठी पॉसिबल नाही आहे फायनल स्टेपला. ओके, सो क्वालिटी मॅटर्स मोर दॅन क्वांटिटी. म्हणजे तुम्ही किती करताय यापेक्षा तुम्ही एक्झॅक्ट काय करताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता एक्झामच्या बाबतीत पण तुमचा सिलॅबस खूप व्हास्ट असणार आहे. सो त्या व्हास्ट सिलॅबसमधून सगळं करत बसणं तर शक्य नाही. सो जेवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे तेवढाच तुम्ही करायला पाहिजे. नाही तर तुम्ही जे केलं आहे तुम्ही पूर्ण सिलॅबस कवर केला आहे पण जे गरजेचंच नाही आहे ते कशाला करताय ना. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही करा जेणेकरून कमी वेळात तुमचं क्वालिटी वर्क होईल. क्वांटिटीवर जर तुम्ही खेळत बसला तर पॉसिबलच नाही आहे पूर्ण अभ्यास होणं. पण जर तुम्ही क्वालिटीवरती फोकस केला तर नक्कीच तुमचा अभ्यास कमीत कमी वेळामध्ये कंप्लीट होईल. ओके, यानंतर आपण बघणार आहे MSCB AE आणि JEEसाठी सब्जेक्ट वाईज वेटेज. ओके, सो फर्स्ट सब्जेक्ट आहे पॉवर सिस्टम्स, ज्यातून तुम्हाला 16 to 20 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मशीन्स, ज्यातून तुम्हाला 8 to 12 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल प्लस सर्किट लॉस, असे मिळून 8 to 10 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ज्यातून तुम्हाला 5 to 9 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे मेजरमेंट, ज्यातून तुम्हाला 4 to 5 क्वेश्चन्स येतात.
त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, ज्यातून तुम्हाला 4 to 5 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅग्नेटिक सर्किट्स, ज्यातून तुम्हाला 4 to 6 क्वेश्चन्स येतात. आणि त्यानंतर लास्ट सब्जेक्ट आहे कंट्रोल सिस्टम्स, ज्यातून तुम्हाला 2 to 3 क्वेश्चन्स येतात. ओके, सो आहे सब्जेक्ट वाईज वेटेज MSCB AE आणि JEEसाठी. ओके, मग हे जर वेटेज तुम्हाला माहीत असेल तर यातून नक्कीच तुम्ही हे अनालाइज करू शकताय की कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.